संतोष देशमुख हत्येप्रकरणी अखेर वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली। कराडने देशमुखाच्या हत्येचा कट रचल्याचा एसआयटीचा आरोप आहे। त्यामुळे कराडच्या भोवती कायद्याचा फास आणखी घट्ट झालाय। आता मकोका अंतर्गत कारवाईमुळे कराडच्या तुरुंगातील मुक्काम वाढणार आहे। वाल्मिक कराडवर एवढी कठोर कारवाई झाल्यानंतर आधीच अडचणीत असलेल्या धनंजय मुंडे यांची अडचण आणखी वाढण्याची शक्यता आहे। मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसची उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर नियमित बैठक होती। या बैठकीसाठी धनंजय मुंडे आले, पण अवघ्या 10 मिनिटांमध्ये ते अजितदादांची भेट घेऊन बाहेर पडले। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे याच्यावर मकोका लागलाय। त्याच्यावर केस तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी होती। लाडकी बहीण योजनेच्या तालुका अध्यक्षपदी वाल्मिक कराड आहे। मंत्रालयात बीड जिल्ह्यातील पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची बैठक अजित पवार यांनी घेतली। त्यात त्यांनी बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्तीचा निर्णय घेतला। या निर्णयाचा मोठा फटका धनंजय मुंडे यांना बसणार आहे, कारण सध्या मुंडे यांचा बीड जिल्हा राष्ट्रवादीवर मोठा वरचष्मा आहे। मंगळवारी सायंकाळी परळीला रवाना होण्यापूर्वी मुंडे यांनी आपला राजीनामा अजित पवार यांच्याकडे सुपूर्द केला असावा, असंही बोललं जात आहे। बीड आणि परिसरात मुंडे समर्थकांची गर्दी पाहता मुंडे आपले राजकीय अस्तित्व पणाला लावण्याची शक्यता नसल्याचं सांगण्यात येत आहे। मुंडे आपल्यावर अन्याय झाल्याचं दाखवून शक्ती प्रदर्शन करण्याची देखील शक्यता आहे। या शक्ती प्रदर्शनाचा फायदा त्यांना भविष्यात होऊ शकतो। दरम्यान मागील अनेक दिवसांपासून बीड प्रकरणावरून अजित पवार वेट अँड वॉचच्या भूमिकेत होते। आता पहिल्यांदाच अजित पवारांनी थेट धनंजय मुंडेंच्या मुळावर घाव घातल्याचं बोललं जात आहे। बीड जिल्ह्यातील अजित पवार गटाची संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त केली गेली असून आता गुन्हेगारी पार्श्वभूमीवर नसलेल्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल अशी चर्चा देखील सध्या सुरू आहे। खरं तर आतापर्यंत बीड जिल्ह्यातील सर्व कार्यकारिणी धनंजय मुंडेच्या सल्ल्यानुसारच नियुक्त व्हायची। अशातच आता अजित पवारांनी ही कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय घेतल्यानं हा धनंजय मुंडेसाठी मोठा धक्का मानला जातो। आता या सगळ्या मुद्द्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।